बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात एका गाण्याच्या कडव्याने करतोय, माझ्या अतिशय जवळचं आणि आवडीचं गाणं, आणि 100% खात्री आहे तुम्हा सर्वांच्या आवडीचं हे गाणं असणार, अनेकदा तुम्ही ऐकलं देखील असणार। आला ढरकाळी फोडत वाघरे, अशी लखलखती मनात आगरे, हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे। हा ठाकरे ब्रँड जो आहे ना, हा या मुंबईचा, महाराष्ट्राचा, ही महाराष्ट्राची जान आहे आणि मुंबई महाराष्ट्राची ही शान आहे। आता पुढच्या काहीच तासांमध्ये जो निकाल लागेल, बेस्ट पतपेढीचा जो निकाल लागेल, त्यानंतर हे अधोरेखित होईल की मुंबई महाराष्ट्रात चालणार तो फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँड। खरं तर ही अतिशय लहान स्वरूपातली निवडणूक आहे, थेट मुंबई महानगरपालिकेशी किंवा कुठल्याही महानगरपालिकेशीचा थेट संबंध तसा जोडता येणार नाही। अनेक मीडियांनी तो जोडला, सेमीफायनल वगैरे, मुंबईची लिटमस टेस्ट वगैरे काय काय नावं दिली, तेवढी घाई मी करणार नाही। लक्षात घ्या शिवसैनिकांनो, कारण ही निवडणूक अतिशय लहान स्वरूपातली आहे। 15,090 मतदारांमध्ये ही झालेली निवडणूक आहे। या निवडणुकीत फक्त BESTचे कर्मचारी, जे शेअर होल्डर्स आहेत त्या पतसंस्थेचे, तेवढेच काय ते मतदान देणार। याच्यापैकी मला वाटतं जवळपास 83% मतदारांनी, म्हणजे जवळपास 12,360 मतदारांनी मतदान दिलेलं आहे। जवळपास 83% हाही काही आकडा छोटा नाही, मोठा आकडा आहे। कारण सोमवारच्या दिवशी, ज्या दिवशी हे मतदान झालं त्या दिवशी भयंकर पाऊस होता मुंबईमध्ये, मतदानाची वेळही वाढवून दिली, पण तरी सुद्धा हा आकडा 83% येऊन थांबला। खरं तर जे 3,000 मतदार ज्यांनी याच्यामध्ये मतदान दिलेलं नाही, त्या सर्वांना माझा सवाल आहे, कशासाठी? हा माझा सवाल तुमच्यासाठी कायम राहणार, तुमच्या चेहऱ्याकडे बघून माझं हे प्रश्नचिन्ह कायम राहणार। कारण ठाकरे ब्रँड पहिल्यांदा मुंबई महाराष्ट्रातल्या या, म्हणजे पहिली ही लिटमस टेस्ट जर तुम्ही म्हणत असाल तर ही निवडणूक, हिच्यामध्ये ठाकरे ब्रँडचं उत्कर्ष पॅनल उभं आहे। आणि आपण सर्व 3,000 मतदार नेमके कुठे गेलात? मराठी माणसाची ही निवडणूक आहे, कारण BEST म्हटलं तर मराठी माणूस जवळपास 99.99% हा मराठी माणूस। मी म्हणून म्हटलं ही थेट तुम्ही मुंबई महानगरपालिकेशीचा तसा संबंध लावू नका, कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी माणूस हा 41%च्याही खाली आलेला आहे। इतर प्रांतीय इथे जास्त भरले गेलेले आहेत। आता ह्यांचं एक गठ्ठा मतदान कुणाला होतं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, पण तरी सुद्धा एक गठ्ठा मराठी माणूस जर शिवसेनेच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभा राहिला तर मात्र ह्या कमळीच्या घशात हात घालून तिचे दात बाहेर काढण्याची ताकद शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आहे। मी पुन्हा सांगतो, 21 जागांचं हे पॅनल, उत्कर्ष पॅनल, शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 21 पैकी जवळपास 19 जागांवर शिवसेना लढली, 2 जागांवर मनसे लढली। आणि समोरच्यांच्या पॅनलचं नाव सहकार समृद्धी पॅनल, भाजपा प्रणित, याच्यामध्ये प्रसाद लाड असेल, तो दरेकर असेल। पण लक्षात घ्या, यांचा सुपडा साफ होणार आहे, कारण जवळपास शेवटचे जे आकडे माझ्याकडे होते, कालच खरं तर याचा निकाल अपेक्षित होता संध्याकाळपर्यंत, 7-8 वाजेपर्यंत, पण तसं काही घडलं नाही। अनेक वृत्तवाहिन्यांनी याच्यावर अनेक विश्लेषणं केली, पण कुणीही शेवटाची त्याच्यातली कुठलीही बातमी दिली नाही। खरं तर यांचे प्रतिनिधी तिथे असतात, पण शेवटी मी माझ्या सोर्सेसकडनं माहिती मागवून घेतली आणि शेवटचा जवळपास 11-12 राऊंड चालू होता आणि त्यानंतर हे स्टॉप झालेलं आहे। मला वाटतं सकाळी 9 वाजता हे पुन्हा चालू होईल आणि जवळपास 11 वाजेपर्यंत सुपडा साफ झालेला असेल ह्यांचा। आता ज्या डेपोचे आकडे, म्हणजे जवळपास 35 डेपो आहेत मुंबईमध्ये, या डेपोमध्ये झालेली इलेक्शन्स, याच्यामध्ये आणि मोजणी चालू आहे वडाळा डेपोच्या इथे। आता सुरुवातच या मोजणीची फार उशिरा झाली, कारण कालही वडाळ्यामध्ये खूप पाऊस होता, प्रचंड पाणी भरलं होतं। ते मोजणीचे कर्मचारी सुद्धा तिथे वेळेत पोहोचू शकले नाहीत, जवळपास 3 ते 4 तास, 4 कसले जास्तच तास झाले असतील, याला सुरू व्हायलाच उशीर झाला होता। सुरुवातीच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडमध्येच, मी तुम्हाला तिसऱ्या राऊंडचे सुद्धा आकडे सांगेन इथे, तिसऱ्या राऊंडमध्येच आपण शिवसेना आणि मनसे 325 आणि हे 148 मतांवर होते। ही निवडणूक संपूर्ण बॅलेटवर आहे, त्यामुळे मोजणीमध्ये थोडासा वेळ जाईल। बॅलेटवरची निवडणूक आहे आणि बॅलेटवरच्या निवडणुकीमध्ये कायम शिवसेना जिंकते, आपल्याला माहिती आहे। युवा सेनेच्या त्या सिनेटच्या निवडणुका होत्या, 10 पैकी 10 जागा मुंबई युनिव्हर्सिटीच्या, मुंबई विद्यापीठाच्या काढल्या होत्या। ज्यावेळेस लोकसभा आणि विधानसभांचेही तुम्ही आकडे घ्या, विधानसभा लोकसभेमध्ये ज्यावेळेस पोस्टल बॅलेट मोजले जात होते, शिवसेना ही पहिल्या नंबरवर होती त्यावेळेस। आणि जशा EVM खोलल्या गेल्या, आपण सारे मागे गेलो, तो काळ आता त्याच्यावर आपण पुन्हा कधी बोलू, पण लक्षात घ्या हे असं आहे, बॅलेटवर आहे ही निवडणूक। आणि
ज्यावेळेस हे आकडे मी पाहत होतो, जवळपास 11व्या 12व्या राऊंड पर्यंतचे जवळपास 70 ते 80% ठिकाणी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पुढे होती, यांचं उत्कर्ष पॅनल पुढे होतं. आता ज्या ज्या डेपोंचे आकडे अजूनही हाती आले नव्हते ते डेपो आहेत कुलाबा, मागाठाणे, शिवडी, आणिकागार, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, वडाळा. म्हणजे आता या डेपोंचा डेमोग्राफिक जर तुम्ही पाहिलात तर इथेही सगळा मराठीच कर्मचारी, आणि यावेळेस मराठी माणूस जो काही म्हणजे ह्या बीएसटीचा कर्मचारी जो काही तुफान पद्धतीने शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभा आहे, त्यांना खरं तर सॅल्यूट करावा असा वाटतो. आणि 21 तोफांची सलामी तुमच्यासाठी. ते काय म्हणतात, रात्रीचं खेळ चाले. खरं तर मला बऱ्याच जणांनी सांगितलं, दादा रात्रीचं खेळ चाले ही संकल्पना फार वाईट आहे. सध्या रात्रीच खेळ फार चालतात. लोक हुडी घालून, चष्मे घालून, काळे चष्मे घालून काय 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 सरकार पाडतात. या निवडणुकीवर लक्ष ठेवा, कारण शेवटच्या 12व्या राऊंडपर्यंत आपण 70% पुढे होतो आणि हे रात्रीचं खेळ चाले होतात. फक्त 7-8 डेपोंचीच काही ते 70-80% मतमोजणी झाली होती. पुढे काहीच कुठल्याही डेपोची झाली नव्हती. त्यामुळे उद्या सकाळी 2-3 तासामध्ये हा निकाल फिरणार आहे. हा संपूर्ण निकाल म्हणजे जर तुम्ही मला आकडेवारी विचाराल तर जवळपास 21 पैकी जवळपास 19 ते 20 ठिकाणी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडून येतील. खरं तर अपेक्षा ही व्हाईट वॉशची आहे. थोबाडवर काढलं नाही पाहिजे. या प्रसाद लाडने आणि त्या प्रवीण दरेकरने थोबाडवर नाही काढलं पाहिजे. असा म्हणजे ज्या आविर्भावात हे दोघे फिरत होते ना, काल मला वाटतं काल की परवाच्या दिवशी, परवा दिवशी ज्यावेळेस निवडणुकीच्या 1 दिवस अगोदर या बीएसटीच्या कर्मचाऱ्यांच्या घरांची पाहणी करायला फिरत होते, एरवी कधी त्याच्या आसपास सुद्धा भटकले नसतील. यांची थोबाडा पाहूनच कळतं हे पक्के राजकारणी. जरा हा एक 35 सेकंडचा व्हिडिओ पहा, तुम्हाला अंदाज येईल मी काय सांगतो. काय नक्की तुम्ही माझी TV9 ला आपल्याला नम्र विनंती आहे की वसाहतीचं चित्र बघा, वरपासून खालपर्यंत कॅमेरा आपण फिरवा. छप्पर पडतंय, त्या ठिकाणी स्लॅब कोसळतोय, आज जीव मुठीत धरून हे सगळे राहतात. लहान मुलांवर कधी छप्पर कोसळेल, माझ्या भगिनी त्या ठिकाणी किचनमध्ये असतील, कधी स्लॅब कोसळेल, काही पडलेलं नाही आहे. स्वतःची तुंबडी कशी भरायची, कामगारांच्या पैशावर त्या ठिकाणी शोषण कसं करायचं, एवढंच यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मग आज जर प्रसाद लाडसाहेब या निवडणुकीच्या माध्यमातून त्या वसाहतीची पाहणी करत असतील, त्यांना आश्वस्त करत असतील, होय तुम्हाला मी घर देणार आहे. फेकण्याच्या बाबतीत या प्रवीण दरेकरांचा हात कोणीच पकडू शकत नाही, इतक्या अव्वल दर्जाचा. म्हणजे निवडणूक पतसंस्थेची आणि हा आश्वासनं घरांची देतोय. जे काही असेल ते अव्वल दर्जाचं आहे. याचं थोबाड सुद्धा मला पाहवत नाही. म्हणजे याचं थोबाड जरी दिसलं तर तळपायची आग मस्तकात जाते. याचा आणि प्रसाद लाड दोघांचं. पण प्रसाद लाड हा 2ऱ्या क्रमांकावर, प्रवीण दरेकर हा 1ल्या क्रमांकावर. म्हणजे मुंबई बँक आणि मुंबई बँकेवर बसला हा डोम कावळा. याने सांगावं कामगारांविषयी. याचं काय योगदान कामगार क्षेत्रामध्ये. हा शिवसेनेला हिंदुत्व शिकवतो, हा शिवसेनेला बाळासाहेबांचे विचार सांगतो, हा उद्धव साहेबांना शिवसेना शिकवतो. तू फिरता चषक, तू आज इकडे उद्या तिकडे, ज्या दिवशी भाजप उडेल तू तिकडून तिसरीकडे असशील. तुझं काय ते योगदान. बरं, ज्या ठिकाणी आपण वावरतोय, ज्या ठिकाणी हा गेलाय प्रचार करायला तिकडे बीएसटीच्या कॉलनीमध्ये, कमीत कमी आजूबाजूची वस्ती पाहावी, त्याप्रमाणे आपली वेशभूषा करावी. महागडी कपडे घालून वरती मागे माणसांना छत्र्या धरून हा फिरतोय लोकांची घरं पाहत. हे असले हजार पाहिले आम्ही. हे असले दरेकरांसारखे हजार पाहिले. यांनी शिकवावं. ज्यांनी मुंबई बँक फुकून खाल्ली त्यांनी शिकवावं. बरं, या साध्याशा निवडणुकीमध्ये सुद्धा यांना पैसा वाटप करावा लागतो. दयनीय अवस्था आहे, दयनीय अवस्था. साधी निवडणूक म्हणजे प्रत्येक घरी ज्यावेळेस ते कुठल्या ह्यांचं ते पॅनल सहकार, समृद्धी सहकार पॅनल ह्यांचं, त्याचं पॅम्पलेट ज्यावेळेस घरी वाटायला गेले त्याच्यासोबत एनव्हलप ठेवलं आणि एनव्हलपमध्ये 1000 रुपये. जरा पहा ना, संदीप देशपांडेंनी यांचा भांडाफोड कसा केलाय पहा. अतिशय घाणेरड्या पद्धतीने या निवडणुकीचं राजकारण व्हायला चालू झालेलं आहे. मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जात आहे. त्यांच्याकडे घरोघरी पैसे पाठवले जात आहेत. काल आमचे सदस्य श्री दत्तात्रय बेळणेकर यांच्या घरी समृद्धी पॅनलचं हे पॅम्पलेट आलं आणि ह्या पॅम्पलेटच्या आतमध्ये हे एक एनव्हलप होतं. ते एनव्हलप उघडलं तर त्याच्यामध्ये या 500च्या 2 नोटा या त्या एनव्हलपमध्ये होत्या. इतक्या घाणेरड्या पद्धतीने जर या निवडणुका लढवल्या जाणार असतील तर मला असं वाटतं याच्यावर
आयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. आजच आम्ही या संबंधाची तक्रार ही जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे करणार आहोत. एक साधा विचार करा, एवढ्या लहान निवडणुकीमध्ये सुद्धा जर हे 1000 रुपये वाटत असतील तर लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये म्हणजे मोठ्या निवडणुकीमध्ये यांनी किती वाटले असतील. साधा विचार करा, तिथे लाखोंनी मतदार असतो. इथे तरी चला 15,000च मतदार आहे, तिथे लाखोंनी असतो. आता ह्या 15,000मध्ये 1000 रुपये म्हणजे 15,000 गुणिले जरी 1000 केले तरी 1.5 कोटीची रक्कम होते. 1,50,00,000च्या आसपासची रक्कम जाते. 1,50,00,000 यांच्यासाठी हाताचा मळ, अगदी मामूली छोटी रक्कम. पण हे राजकारणी आहेत, अव्वल दर्जाचे टघे राजकारणी आहेत. 1 रुपया सुद्धा कोणाला फुकट देणार नाहीत स्वार्थ असल्याशिवाय. आता विचार करा, 1.5 कोटी ज्यावेळेस घातले जातात त्यावेळेस किती कोटी काढणार असतील. हे काय गुणोत्तर असेल, काय प्रमाण असेल काढण्याचं. 1.5 कोटीच्या बदल्यात किती काढले जातील तुम्ही लिहा कमेंटमध्ये. तुम्हाला काय वाटतं 1.5 कोटीच्या बदल्यात किती काढले जातील लिहा कमेंटमध्ये, मी उत्तर देईल त्याला. बघा मराठी माणसांनो, लहानशी निवडणूक आहे, झाली म्हणायची ती. आता ही निवडणूक शिवसेना व्हाईट वॉश देईल, 100% व्हाईट वॉश देईल. 21 पैकी 21 ठिकाणी शिवसेनेचा विजय होईल, नक्की होईल. तशा प्रकारची चिन्ह आहेत. 11-12 वाजेपर्यंत हा निकाल लागून जाईल. तुम्ही 1000 रुपये घ्या, तुम्ही 2000 रुपये घ्या, तुम्ही 5000 रुपये घ्या, आपल्या खिशात ठेवा. पण ह्यांच्या विरोधातली चीड ज्यावेळेस मतपेटीकडे जाल किंवा त्या EVM कडे जाल, ते बटन इतकं करकचून यांच्या विरोधात दाबा. पैशाला सोडू नका, मी कधीच म्हणणार नाही पैसा सोडा, पण करकचून यांच्या विरोधात दाबा. यांना कळलं पाहिजे, पैसा वाटून मतदान विकत घेता येत नाही. यांच्याकडे आहे पैसा, करोडोंनी पैसा, हे वाटतील सुद्धा, पण तुम्ही इमान विकू नका. आज मी प्रत्येक मीडियाच्या खाली त्यांच्या कमेंट्स पाहत होतो. महाराष्ट्रातला तमाम मराठी नागरिक एकवटलाय आणि ठाकरे ब्रँडसाठी संबंध महाराष्ट्रातला मराठी माणूस. मला खरं तर नवल वाटलं, एवढीशी लहानशी निवडणूक, पण ज्यावेळेस रात्री 12 वाजता मुंबई तक सारखं एक चॅनल लाईव्ह आलं आणि म्हणालं आम्ही तुम्हाला अपडेट सांगतो या निवडणुकीचे. अपडेट तर त्यांनी काहीच सांगितले नाही, पण तरी सुद्धा रात्रीच्या 12 वाजता 1,00,000 व्ह्यू त्या व्हिडिओला मिळतात. म्हणजे विचार करा, मला नवल वाटलं, एवढी लोक, एवढा मराठी माणूस आतुरतेने या निवडणुकीच्या निकालाची वाट पाहतोय. खरं तर ही पतसंस्थेची निवडणूक, मुंबईमधली निवडणूक, याचा थेट कुठल्याही निवडणुकीशी संबंध सुद्धा नाही, पण तरी सुद्धा एक प्रेस्टिजचा, एक स्वाभिमानाचा विषय तुम्ही म्हणू शकता. एक स्वाभिमानाचा विषय केलाय मराठी माणसाने की ही निवडणूक, ही जी पहिली निवडणूक आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेच्या युतीची, ही निवडणूक जिंकून आम्ही यांचं नाक कापणार आहोत. मराठी माणूस एकवटलाय आणि तो कळकळीने ठाकरेंसाठी, शिवसेनेसाठी, या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी आता प्रयत्न करण्यासाठी मैदानात उतरलाय. हे स्पष्टपणे चित्र मला काल ज्यावेळेस तो मुंबई तक रात्री 12-12:30 वाजता लाईव्ह येतो तेव्हाच मला कळालं. एवढी लाखभर माणसं तिथे बसतात आणि बघतात की काही निवडणुकीचा निकाल आलेला आहे का. म्हणजे किती ते प्रेम ठाकरेंवर तुमचं सर्वांचं. तुम्हा सर्वांचे मानावे तितके आभार कमी आहेत. तुमच्यामध्ये मी सुद्धा एक आहे, पण किती ते प्रेम ठाकरेंवर तुमचं. या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा तो ठाकरे ब्रँड नक्की येईल. ही अशीच एकजूट वज्रमूठ कायम ठेवूयात. महाराष्ट्रामध्ये तो ठाकरे ब्रँड नक्की पुन्हा एकदा उदयाला येणार. ह्या कमळीला तिच्या बगल बच्चांना आणि गद्दारांना दाखवून देऊ, ही सुरुवात झालेली आहे. जसं मगाशी मी म्हणालो, हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. उद्या सकाळी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीचा घवघवीत विजय झालेला असणार. 21 पैकी 19 ते 20 ठिकाणी आकडेवारीनुसार, पण माझं मन सांगतं 21च्या 21 ठिकाणी शिवसेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पॅनलचा उत्कर्ष झालेला असणार. तुर्तास इथेच थांबतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. निकाल आल्यानंतर वेगळं विश्लेषण नक्कीच घेऊन येईल. जय महाराष्ट्र.